निवडणुकीच्या आधी खासदार संजय राऊत हे उद्धव ठाकरेंची एक महामुलाखत घेतात. पण महापालिका निवडणुकीसाठी चौकडी बसली होती. मुलाखत घ्यायला कोण? तर तेच नेहमीचे खासदार संजय राऊत आणि त्यांच्या सोबत सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर. आणि समोर कोण? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ही ठाकरे बंधूंची जोडी. ही संयुक्त मुलाखत 2 भागांमध्ये प्रदर्शित केली. पण ही मुलाखत कमी आणि संयुक्त टोमण्यांची महाचर्चाच अधिक वाटत होती. आता महापालिका निवडणुकीसाठी विकासावर चर्चा व्हायला हवी होती ना. पण चर्चा कशावर होती? तर भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगपती गौतम अदानी आणि उरल्या सुरल्या वेळेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सगळे मिळून महाराष्ट्राला कसं लुटत आहेत हे सांगितलं. आणि विकासावर किती बोलले? तर संपूर्ण मुलाखतीत महेश मांजरेकर यांना जेवढ्या वेळा बोलण्याची संधी मिळाली तेवढंही नाही. बरं, भाजपने विकास केला नाही असं तुम्ही सांगता, भाजपवर तुम्ही टीका करता, त्यांचं जाऊ द्या. पण मुंबईच्या विकासासाठी तुम्ही नेमकं काय केलं? किंवा आत्ता विकासाचा रोडमॅप काय आहे? विकासाचं तुमचं व्हिजन काय आहे? हे तरी तुम्ही सांगितलं का? म्हणजे संपूर्ण मुलाखत दोन्ही भाग ऐकल्यानंतर ते कुठेही ऐकायला मिळालं नाही. आता पहिल्या भागातच गंमत काय, तर सुरुवातीला संजय राऊत असं म्हणतात की महाराष्ट्राला 20 वर्ष वाट का पाहावी लागली? महाराष्ट्रातल्या या 2 धुरंधर नेत्यांशी चर्चा करू. उद्धवजी आणि राजसाहेब, आपण इथे आलात त्याबद्दल मी आपले आभार मानतोच. बऱ्याच कालखंडानंतर, म्हणजे म्हटलं तर 20 वर्षानंतर, जे आपण वारंवार म्हणतोय, आपण एकत्र येऊन आपण मुंबईवर आणि महाराष्ट्रावर चर्चा करतो आहोत. महाराष्ट्र या क्षणाची वाट पाहत होता आणि महाराष्ट्राच्या मनातला हा कॉमन प्रश्न आहे आणि तो दोघांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे. थोडक्यात की महाराष्ट्राला 20 वर्ष वाट का पाहावी लागली? मुळात महाराष्ट्राच्या हितासाठी वगैरे ठाकरे बंधू काही एकत्र आलेले नाहीयेत. ते राजकीय स्वार्थासाठी आणि त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी एकत्र आलेत, नाईलाजाने एकत्र आलेत. आणि आता हे सामान्य जनतेला सुद्धा कळलंय. त्यामुळे त्यावरून तर वेड्यात काढूच नका. या दोघा भावांनी ही संयुक्त मुलाखत देऊन एक प्रकारे महाराष्ट्रावर आणि मुंबईकरांवर उपकारच केलेत. कारण यांच्याकडे विकासाचं कोणतंही व्हिजन नाहीये. त्यांच्याकडे आहेत ते टोमणे टोमणे आणि फक्त टोमणे. त्यामुळे मतदारांना ही मुलाखत ऐकल्यानंतर कोणाला मत द्यायचं हे अधिकच सोपं झालंय. आता पहिल्या भागातील उद्धव ठाकरेंचं एक वाक्य ऐकवते. मुळामध्ये राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावरती असायला पाहिजे, सत्तेवरती असतं का म्हणे. सत्तेसाठी वाटेल ते करायचं आणि बट्ट्याबोळ झाला की हात वर करायचे. आता तुम्ही मला सांगा, मुंबईमध्ये आपण राहणार आहोत. दुर्दैवाने मी असं म्हणेन की आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाही आहेत. राज्यकर्त्याचं प्रेम हे सत्तेवर नाही तर राज्यावर असायला हवं असं उद्धव ठाकरे स्वतःच म्हणताय. मग 2019ला नेमकं असं काय झालं होतं? तेव्हा राज्यावरचं प्रेम कमी आणि सत्तेवरचं प्रेम अधिक झालं होतं का? कारण सत्तेच्या हव्यासापोटीच तुम्ही युती तोडली. मतदारांनी युतीला मतदान केलं होतं, तो आदेश सुद्धा तुम्ही पाळला नाही. आणि भाजपच्या पाठीत, देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि सत्तेवर तुम्ही विराजमान झाले. म्हणजे सत्तेसाठी तुम्ही वाटेल ते केलंच ना. गेली 25 वर्ष मुंबई महापालिकेवर एक हाती सत्ता राबवल्यानंतर मुंबईची जी काही दुरावस्था आहे त्याला आपण सोडून बाकी सगळे कसे जबाबदार आहे हे सांगण्याचा उद्धव ठाकरेंचा किती तो केविलवाणा प्रयत्न. बरं, सामान्य मुंबईकर म्हणून प्रश्न विचारायला बसलेले महेश मांजरेकर यांची तर मजाच आहे. त्यांना आता मुंबईचा विकास वगैरे काहीच नकोय. बहुतेक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनातलंच ते बोलले. कारण जो काही विकास करायचा होता तो देवेंद्र फडणवीस आणि भाजपने ऑलरेडी केलाय. आज जर का तुम्ही पाहिलं तर सगळीकडे रस्ते खोदलेत, जिथे जाऊ तिकडे रस्ते खोदलेत, मोठमोठ्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. विकासाच्या नावाने मेट्रो असेल, काही ठिकाणी पूल असेल, हवेत. पण ते एका वेळेला सगळं तुम्ही काढलं आहे आणि त्यावेळेला मुंबईच्या खर्चाचा ताळमेळ हा बसवला गेला पाहिजे. मी मुंबईकर म्हणून मी तुम्ही म्हणतो, आपण सगळेच मुंबईकर आहोत. तुम्ही जो कर भरता त्याच्यासमोर तुम्हाला काय मिळतं? प्रदूषण. म्हणजे विकास तुमच्याकडे काय फार मोठा रस्ता आम्ही छान केला आहे, सरळ तुमच्या घरापासून हॉस्पिटलमध्ये जातो रस्ता, ह्याला मी विकास नाही म्हणत. हॉस्पिटल कमीत कमी असणं आणि आयुष्य चांगलं असणं हा विकास पाहिजे. माझं तर म्हणणं विकास नको आता. नाही, ही मानसिकता का झाली? कारण नियोजनशून्य विकास. विकासावरचे यांचे विचार ऐकले?
आता देवेंद्रजींच्या एका मुलाखतीतला एक भाग ऐकूया. पूरा मुंबई को एक लूप लाइन हम तैयार करके दे रहे हैं. ये सब काम हमने शुरू कर दिया है. इसके बाद हमने टनल्स के काम यहाँ पर चालू किए हैं. तो जैसे ठाणे है, ठाणे से लेकर तो बोरीवली तक एक टनल हम लोग 13.5 किलोमीटर का तैयार कर रहे हैं. मुलुंड से लेकर गोरेगांव तक हम टनल तैयार कर रहे हैं. यानी अभी तक जो मुंबई साउथ नॉर्थ नॉर्थ साउथ थी उसको ईस्ट वेस्ट कनेक्टिविटी दे रहे हैं. जो ईस्टर्न फ्रीवे है वो ईस्टर्न फ्रीवे छेड़ानगर तक समाप्त होता था, अब उसको थाना के पार ले जा रहे हैं. तो थाना को हम लोग डिकंजेस्ट कर देंगे और जो सीधा समृद्धि से आने वाला ट्रैफिक है वो मुंबई में एंटर हो पाएगा. अटल सेतु हमने तैयार कर दिया है. इस अटल सेतु को हम लोग एक टनल के माध्यम से जोड़ना चाहते हैं, जिसको जोड़कर जो हमारा मुंबई का बाहर का जो बदलापुर का एरिया है उस बदलापुर के एरिया को हम लोग मुंबई से जोड़ेंगे. इसके साथ साथ हम वाटर ट्रांसपोर्ट चालू कर रहे हैं. हमने 21 जगह पर वाटर ट्रांसपोर्ट की जेटीज तैयार करने का काम शुरू कर दिया है. अभी हम लोग 85 नॉटिकल माइल का वाटर ट्रांसपोर्ट तैयार कर चुके हैं. अब 200 नॉटिकल माइल का हमने अलग से प्लान किया हुआ है, जिसके माध्यम से हम लोग पूरे मुंबई को इंटीग्रेट करेंगे. यानी आप वसई से लेकर या थाना से लेकर वाटर ट्रांसपोर्ट से आप सीधा न्यू मुंबई के एयरपोर्ट तक जा पाओगे. न्यू मुंबई के एयरपोर्ट से आप सीधा वाटर ट्रांसपोर्ट के माध्यम से नरीमन पॉइंट आ पाओगे, यानी गेटवे ऑफ इंडिया आ पाओगे. तो एक प्रकार से मुंबई में जिस प्रकार का ये सारा, और ये कोई कागज पे नहीं है, ये सब शुरू किया हुआ है. ऐकले दोन्ही व्हिडिओ. म्हणजे एकीकडे ठाकरे बंधूंचं रडगाणं आणि दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिलखुलास आणि विकासाचं व्हिजन मांडणाऱ्या मुलाखती. दोन्ही मानसिकतेतला फरक हा स्पष्टपणे दिसून येतो. आता गेल्या 25 वर्षात या ठाकरे बंधूंनी विकासासाठी कोणते प्रकल्प राबवले किंवा कोणत्या योजना राबवल्या याचा साधा उल्लेख सुद्धा या मुलाखतीत नव्हता. आणि कसा असेल, कारण त्यांच्या समोर काही व्हिजनच नाहीये. येऊन जाऊन पुन्हा पुन्हा मराठी अस्मिता, मग परप्रांतीय, मुंबई वेगळी करणं हे मुद्दे ते पुन्हा पुन्हा सांगतात. मग निवडणूक कोणतीही असो, लोकसभा असो, विधानसभा असो किंवा महापालिका, मुद्दे तेच, कारण विकासाचं व्हिजनच नाहीये. उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या मराठी जनतेसाठी काय केलं? उर्दू भवन बांधलं, पण वारकरी भवन बांधण्याचं त्यांना सुचलं नाही ना. मुंबईतल्या मराठी माणसाला त्यांनी घरं दिली. याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण मात्र त्यांनी केलं. आता या सगळ्याला विकास म्हणायचा का? या मुलाखतीतले अजून काही हास्यास्पद मुद्दे ते पाहूया. मुंबईत जन्म झाला नाही म्हणून फडणवीस यांना मुंबईचे प्रश्न ठाऊक नाहीत, म्हणून त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने मुंबईत निवडणूक लढवू नये असा अप्रत्यक्षपणे सूचक सल्ला त्यांनी या मुलाखतीत दिला. ठाकरेंचा जन्म मुंबईत होऊन सुद्धा त्यांना मुंबईकरांच्या समस्या कळलेल्याच नाहीत हे मेट्रो कारशेडला विरोध करून त्यांनी दाखवून दिलंच आहे. आरे कॉलनी ते कफ परेड या भुयारी मेट्रोला मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. त्यामुळे मुंबईची माहिती, मुंबईचा अभ्यास, मुंबईकरांच्या समस्या, मुंबईकरांची गरज हे नागपूरकर असलेल्या देवेंद्र फडणवीसांना मुंबईकर असलेल्या ठाकरेंपेक्षा जरा जास्तच कळलंय. आता महायुतीच्या सभांचा धडाका पाहून ठाकरे बंधूंनी सुद्धा सभांचा धडाका सुरू केला. पण मुलाखतीत जे बोलले तेच ते तिकडे बोलतात, त्यामुळे वेगळं असं काही नसतं. पण एक गोष्ट मात्र नवीन आहे. आदित्य ठाकरे सगळ्या सभांमध्ये देवेंद्र फडणवीसांची नक्कल करतायत. राजकाकाकडून मिमिक्री करण्याचा गुण मात्र पुतण्याने उचललाय. तुम्ही इकडे नकला करत बसा, लोकांचं मनोरंजन करा, तिकडे भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकासाचं व्हिजन मांडतायत आणि मतदार सुद्धा त्यांचं काम अगदी योग्य करतील. आता या मुलाखतीतला अजून एक हास्यास्पद मुद्दा आहे. मोदी सत्तेवर आल्यावर त्यांनी महाराष्ट्राला विकासात मागे टाकलं आणि गुजरातला देशाचं ग्रोथ इंजिन करण्याचा प्रयत्न केला असा आरोप मुलाखतकार संजय राऊत यांनी केला. त्यांनी अजून एक वेगळं लॉजिक वापरलंय बरं का. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, त्याचा सूड हे 2 गुजराती म्हणजे कोण, तर मोदी शहा मुंबईची लूट करून आत्ता घेताय. किती तो आचरटपणा. राज ठाकरे यांनी सुद्धा नेहमीप्रमाणे असंबंध बडबड करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर टीका करणं, त्यांच्यावर ताशेरे ओढणं हे तर ठाकरे बंधूंचं आवडतं काम. आता एक फोटो दाखवते, तो नीट बघा. राज ठाकरे यांनी सहकुटुंब सहपरिवार गौतम अदानींची भेट घेतली आणि छान हास्य दिसते चेहऱ्यावर.
खरं म्हणजे तुमच्या लेखी ज्या व्यक्तीने मुंबई घशात घातली त्या व्यक्तीसोबत सहकुटुंब भेट घेणं, त्यांच्यासोबत एकत्र जेवण करणं, मजा मस्ती गप्पा गोष्टी करणं, हे सगळं चालतं? म्हणजे हे जर चालत असेल तर मग जनतेला तुम्ही वेड्यात काढताय. मुलाखतीचे दोन्ही भाग जर पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते की खरी चर्चा ही संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातच चालली होती. म्हणजे महेश मांजरेकर यांना नेमकं का बसवलं होतं तेच कळत नाही. म्हणजे मध्येच त्यांना एखादा प्रश्न विचारायची संधी मिळायची. या दोन भावांनी मुंबईकडे किंवा मुंबईकरांच्या समस्यांकडे ज्याप्रमाणे दुर्लक्ष केलंय, अगदी त्याप्रमाणेच महेश मांजरेकर यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं. आता सामान्य मुंबईकर म्हणून महेश मांजरेकरांना बसवलं होतं. काय तो योगायोग म्हणावा. एकंदरीत संयुक्त मुलाखत नाही तर संयुक्त संशय कल्लोळ पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गौतम अदानी यांच्याविषयी असूया व्यक्त करणं यासाठीच बहुतेक या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. तशी या मुलाखतीची गरज नव्हती, कारण ही सगळी बडबड आपण त्यांच्या सभांमधून ऐकत असतोच. पण एक बरं झालं, मुंबईकरांना या निमित्ताने अंदाज आला कोणाला मतदान करायचं याचं सुद्धा एक चित्र स्पष्ट झालं. त्यामुळे या दोघा भावांनी ही संयुक्त मुलाखत देऊन महाराष्ट्रावर, मुंबईकरांवर थोर उपकार केलेत. असो, आजच्या भागात इथेच थांबते, कारण लवकरच मुंबईचं, महाराष्ट्राचं चित्र स्पष्ट होणार आहे. पण असेच महत्त्वाचे विषय घेऊन आपण सातत्याने भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद. Thank you.